लेवल केल्यावर खाली वर्किंग लेवल अजून किती काढायचंय सर? बऱ्याच तिथे 4 फूट पर्यंत इथं सांगा ना मला. इथे किती निघते? 2 फूट. अजून 2 फूट खाली जाणार आहे. भराव टाकलेला आहे सर. वेगवेगळं साहेबांनी काय सांगितलं होतं, ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या जुन्या काळातल्या, बरोबर आहे, ह्या तर आता नवीन केल्या नाहीत आपण, तर ह्या रिस्टोर करायच्या. कुठलं मटेरियल वापरावं लागेल, काय करावं लागेल, जेणेकरून प्युअर आपल्याला 300 वर्षांपूर्वीच्या पायऱ्या दिसल्या पाहिजे, असं करायचं. निश्चितपणानं या ठिकाणी रिस्टोर करू, जतन करू, एवढंच सांगतो. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना राहतील की अजिबात कामगार हायगेपणा करायचा नाही. जिल्हा नियोजनच्या निधी तर आपल्याजवळच आहे. हा सुद्धा पर्यटन तुमचा नियोजन प्लॅनिंग मधून जो डिस्ट्रिक्ट जिल्हा म्हणजे शासना स्तरावर आहे त्याचा प्रस्ताव पाठवा वित्तमंत्र्यांशी. वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलतो. तोही निधी सरकारकडून या ठिकाणी आपण मिळवू. पर्यटनचा विभागाचा खाली शिवसृष्टीचं काम आता जाताना बघायचंय, ते आपल्याच विभागाचं आहे, ते देखील काम गतीनं आपण या ठिकाणी करू. त्यामुळे एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला प्रतापगड हेच आपल्याला करायचे सगळ्यांना मिळून, आणि ग्रामस्थांनी त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. मंदिराच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी समजा सुधारणा करायच्या असतील तर हे मंदिर राजघराण्याच्या मालकीचं आहे. आयसा महाराजांच्या बरोबर श्रीमंत छत्रपती उदयनराजे साहेबांच्या बरोबर त्यांच्याबरोबर चर्चा आपण करू, आणि त्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं याही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्या सुद्धा साठी सरकार नेहमी एक पाऊल पुढे टाकेल एवढी ग्वाही देतो. वेळ आपल्याकडे अपुरा आहे. अजून शिवसृष्टीचं काम बघायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची पाहणी करायची आहे. त्यामुळे जास्त मोठं भाषण न करता ग्रामस्थांचे केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे जिल्हा नियोजन निधी मंत्री काही आहेत, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता प्लॅनिंग डिपार्टमेंटचं आणि शिवसृष्टीजवळ असणाऱ्या आमच्या पर्यटन विभागाच्या तिन्ही ठिकाणची कामं पाहण्याकरता आणि आणखीन सुधारणा कशा करता येतील त्याच्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आलोय. सगळ्या वरिष्ठ माझे अधिकारी बरोबर आहेत. पुरातत्व विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, वन विभाग असेल, महसूल प्रशासन असेल, सगळेजण आम्ही बरोबर आहोत. एवढंच सांगेल आपल्याला, मी आज पाहणी केलेली आहे आणि लवकरच एक 15 दिवसात प्रतापगड संवर्धनाचा परिपूर्ण प्रस्ताव जो करायचा आहे आपल्याला. पहिला टप्पा तर माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झालाय. अजून काय करायचंय त्याबाबतीत आता इथले स्थानिक आमदार आणि आमचे मित्र आमदार मकरंद पाटील साहेब आता मंत्री झालेले आहेत. सकाळी येताना त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. ते म्हणले मुंबईमध्ये किंवा महाबळेश्वरमध्ये आपण ह्या बाबतीतली बैठक लावू. आम्ही दोघं मिळून एकत्र ती बैठक घेऊ. स्थानिक ग्रामस्थांना कुठे अडचण होणार नाही, स्थानिक ग्रामस्थांची कुठेही गैरसोय होणार नाही, एवढी ग्वाही या ठिकाणचा एक मंत्री म्हणून शासनाचे आमचा उद्देश पर्यटन विभागाचा हाच आहे की गड पर्यटन. आता किल्ले बघायला किती सहली आल्या तुम्हीच बघा डोळे. इतके विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेतले कॉलेजमधले त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रतापगड कसा होता तो दिसला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. आता बऱ्याच ठिकाणी येताना आपण बघितलं सिमेंटच्या फरशा लावल्यात, बाकी इतर काही काम केले, कॉन्क्रीट केले. तसं नाही करायचं आपल्याला. जसं महाराजांच्या काळात होतं तसं ते रिस्टोर म्हणजे जतन करायचं आहे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलंय की जे बाकीचे त्यांचे वरिष्ठ कोण अधिकारी आहेत त्यांची सुद्धा मुंबईमध्ये माझ्या दालनात आम्ही बैठक लावू, आणि नक्की सुरुवात आपल्या जिल्ह्यातनं केली. माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये इथं शिवप्रताप दिलाला आले तेव्हाच त्यांनी सांगितलं, त्यावेळी मी पालकमंत्री होतो साताऱ्यात आलो, की आपल्याला चांगला करायचा प्रतापगड. त्यामुळे त्याला जसा अपेक्षित आहे आणि ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन अत्यंत देखणा छत्रपती शिवाजी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.